नमस्कार, मी विश्वास उडकी फ्रीवेज मीडिया चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत असताना एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती मी तमाम जनतेचं लक्ष वेधू इच्छितो आणि या जनतेमध्ये अर्थातच आपले सगळे नागरिक आहेत आणि सगळा कष्टकरी समुदाय आहे। यांना अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे आपल्याला परवडणारी घरे मिळतील किंवा नाही। लोकांचा प्रश्न जवळजवळ 2 कोटीहून जास्त लोकांना या संपूर्ण MMRDA क्षेत्रामध्ये, त्यात अर्थात मुंबई ठाणे हे प्रमुख आहे, इथे जन्माला येऊन जर भूमिपुत्राला स्वतःला परवडणारं घर मिळू शकत नसेल तर याहून दुर्दैवाची गोष्ट नाहीये। पण मग अशा वेळेस या कष्टकरी जनतेने, कामगारांनी, नागरिकांनी करावं तर काय? कारखाने बंद झाले, कापड गिरण्या बंद झाल्या, नोकऱ्या संपुष्टात आल्या आणि अशा वेळेस राहायला घर नाही ही एक भेडसावणारी गोष्ट आहे। पण नागरिकांनो, कामगार मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो, आपल्या देशामध्ये विशेष करून मुंबईकरांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की अर्बन लँड सीलिंग ऍक्ट हा इंदिरा गांधींनी 1976 साली निर्माण केला आणि या संपूर्ण मुंबई भागामध्ये हजारो सोसायट्या या कमाल जमीन धारणा कायदा 1976 मध्ये झाल्या। तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणून सांगतो, मृणालताईंनी या कायद्यान्वये आपल्याला दिंडोशीला नागरी निवारा परिषद उभी करून दाखवलेली आहे। 6300 घरं बांधली। त्याही गोष्टीला आता 30-35 वर्ष झालेली आहेत। पण वसंतदादा पाटलांनी मृणालताईंचं उपोषण सोडवण्याकरता ही जमीन दिली। होय, त्या जमिनीची किंमत तमाम नागरिकांनी दिली आणि मग 3 लाखामध्ये 1996-97 कालखंडात आपली घरं आपल्या पैशाने उभी केली। एकही बिल्डर तिथे नव्हता। हे कर्तृत्व कोणाचं? नागरी निवारा परिषदेचं आहे। मग ही जमीन जर इंदिरा गांधींनी केलेल्या कायद्याप्रमाणे मिळत असेल तर तो कायदा रद्द झाला 2007 साली। तर कायदा रद्द झाल्यानंतर नागरिकांना उपलब्ध असलेल्या, सहकारी सोसायट्यांना उपलब्ध असलेल्या जमिनी गेल्या कुठे? मी तुम्हाला सांगतो, या जमिनी बंद गिरण्या, बंद कापड गिरण्या आणि शहरामध्ये होय झोपडपट्ट्या ज्या ठिकाणी आहे ती जमीन सरकारची हो, ती अर्बन लँड सीलिंग ऍक्ट मध्ये आहे आणि एकूण अशी 40,000 एकर जमीन आहे। पण त्याच्यावरती ज्यांनी कब्जा केला आहे तो बेकायदेशीर आहे। तो कब्जा कोणाकोणाचा आहे? तो मिल मालकांचा आहे, तो बिल्डरांचा आहे, तो राजकीय नेत्यांचा आहे, तो आता SRZ नावाखाली जे काही भ्रष्टाचार चालू आहेत ना त्या सगळ्यांचा आहे। आणि म्हणून लोकांना असं वाटतं की परवडणारी घरं होतील कशी? जाहिराती बघा तर मोठमोठे बिल्डर सांगतायत तुम्हाला स्विमिंग पूल देऊ, तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, 50 मधले टॉवर देऊ आणि किंमत किती सांगतात? परवडणाऱ्या किमतीत 3 कोटी, 3.5 कोटी, 5 कोटी। आणि म्हाडा आमची याच 1976 कायद्याने निर्माण झालेली संस्था। तुम्हाला मी सांगतो 1990 पर्यंत म्हाडाने संपूर्ण मुंबई वसवलेली आहे आणि म्हणून म्हाडाने वसवली। अर्बन लँड सीलिंग कायद्याखाली मध्यमवर्गीय सोसायटी झाल्या। आता या सगळ्यांना मुंबई बाहेर घालवून देणं या दृष्टीने लोढा, अंबानी आणि सगळे हिरानंदानी सारखे बिल्डर हात धुवून मागे लागले। त्यांना सरकार पाठिंबा देते। मग ते केंद्रातलं सरकार असेल, ते राज्यातलं सरकार असेल, आपापले आवडते मोठे उद्योगपती आणि मोठे बिल्डर घेऊन जमिनींचं हस्तांतरण चालू आहे आणि तुम्हाला मला घर देता का घर अशी आर्त हाक द्यावी लागते। याला उत्तर म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बंद गिरण्या आणि बंद कारखाने, इथे काम करणारे कामगार आणि मुंबई आणि MMRDA क्षेत्रात राहणारे नागरिक एकूण 28 संघटनांच्या वतीने एकवटले आहेत। त्यात निवारा अभियान मुंबई ही एक सर्वात महत्त्वाची संघटना आहे, ज्याचा मी स्वतः जनरल सेक्रेटरी आहे। श्रीपाद लोटलीकर अध्यक्ष आहेत, जे मृणालताईंचे कार्यकर्ते होते। पण ही एकच संघटना नाही, बंद गिरण्या आणि बंद कारखान्यामध्ये लढाई करणारे उदय भट, विजय कुलकर्णी आहेत, आमचे धर्मराज्य पक्षाचे राजन राजे आहेत आणि होय इंटकचे गोविंदराव मोहिते, बजरंग चव्हाण यासारखे नेते आहेत किंवा आमचे दिवाकर दळवी आहेत। ही सगळी मंडळी जी आहेत, शिशिर ढवळे नेरोलॅकचे आहेत, गोदरेजचे आहेत, क्रॉम्प्टनचे सुकुमार दामले आहेत, ही सगळी मंडळी आणि विद्या चव्हाण आहेत, ही सगळी मंडळी 28 संघटना, त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये इंजिनियर्स असोसिएशनचे रमेश भुतेकर यांची मंडळी आहेत। या सगळ्या मंडळी म्हणजे 28 संघटनांनी एकत्र येऊन परवा किंवा कालच घर हक्क परिषद घेतली, जे मुख्यालय आहे महाराष्ट्राचं। त्या ठिकाणी रविवारी दुपारी 3 ते 6 ही परिषद घेतली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो। मी स्वतः जरी निवारा अभियान मुंबईचा जनरल सेक्रेटरी असलो आणि आमच्या टीम मध्ये कुमार केतकर हे अत्यंत प्रमुख ज्येष्ठ संपादक आहेत, पत्रकार आहेत, माझे खासदार आहेत आणि संजीव चांदोरकर, अजित पै, अजित जोशी यासारखे अनेक हे त्या अभ्यास अर्थशास्त्र विभागाचे घटक आहेत। आम्ही सर्वांनी परवडणारी घरे हा एक आंदोलनाचा विषय ठरवलाय आणि प्रश्न उपस्थित केलाय, मुंबई कुणाची? मुंबई ही मुंबईतल्या नागरिकांची आहे, महाराष्ट्रातल्या जनतेची आहे का अंबानी आणि लोढा आणि मोहित कंबोजची आहे? आमचं उत्तर असं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीने
त्यानंतर देशाने संविधान स्वीकारलं आणि संविधानाने जमीन ही जनतेची झालेली आहे. जनतेच्या वतीने सरकार निवडून येतं आणि सरकार गव्हर्न करतं. सरकार जमीन विकू शकत नाही. पण फडणवीस सरकारने 2014चा कमाल जमीन धारणा कायदा रद्द झाल्यानंतर बंद गिरण्या आणि बंद कारखाने आज दिसत आहेत, पण जेव्हा चालू होते तेव्हा त्यांना कलम 20(3) मध्ये एक्झम्पशन म्हणजे सूट दिली होती आणि त्या सुटीप्रमाणे धंदा चालू झाला तर तुम्हाला ही जमीन आहे ती लीजवर आहे. धंदा बंद झाला तर सरकारकडे ही जमीन परत गेली पाहिजे. त्यांनी परत केली नाही तर त्याचा बेकायदा व्यवहार म्हणून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा कसली हो? आताच्या फडणवीस सरकारने 1 ऑगस्ट 2019 ला एक GR काढला आणि असं सांगितलं मालकांची आणि बिल्डरांची हातमिळवणी सरकारने केली आणि एक मसुदा सुप्रीम कोर्टाकडे टाकला. सुप्रीम कोर्टाने तो मंजूर केला नाही. सरकारने त्याचा अर्थ असा लावला की आम्ही जमीन ज्यांच्या हातात लीजवर आहे त्यांना आम्ही 10% डिस्काउंट देऊ. अहो त्या 10% डिस्काउंटची व्हॅल्यू सुद्धा करोडो रुपयामध्ये सरकारने जमा केली आहे. त्याचा वापर ते कशाला करतात हा प्रश्न आहे शिल्लक. तो एक वेगळा भ्रष्टाचार आहे. पण 90% डिस्काउंटने जमिनी कुणाला दिल्या? ज्यांनी गिरण्या बंद केल्या, ज्यांनी कापड मिल बंद केले, ज्यांनी आता त्या ठिकाणी टॉवर उभे केले, ते सगळे टॉवर आता 1/3 जमीन नव्हे तर पूर्ण जमीन त्यांच्या हातात आहे. आणि कापड गिरणी कामगारांना तुम्ही सांगितलं 30 वर्षापूर्वी की आम्ही तुम्हाला 1/3 जमिनीवरती घरं बांधून देऊ. फक्त 15,000 घरं दिलेली आहेत आतापर्यंत 30 वर्षात. ती सुद्धा दत्ता इसवलकर, दत्ता सामंत, उदय भट आणि सगळ्या कामगार संघटना, त्यात इंटकची कामगार संघटना पण महत्वाची आहे, हे सगळे लढले म्हणून 15,000 घरे मिळाली. पण 1,15,000 लोकांना आता सांगतात नाही मुंबईत घर मिळणार. प्रश्न इथे असा आहे का नाही मिळणार? जमीन 1/3 नव्हे पूर्ण जमीन ही कामगारांच्या घरासाठी सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांच्या फुल बेंच अवॉर्डने मान्य केलेली असताना 2014ला फडणवीस सरकारने 1 ऑगस्ट 2019 ला जो GR काढला तो तद्दन बेकायदेशीर आहे. तो मुंबईच्या हायकोर्टामध्ये चीफ जस्टिस पुढे तो आलेला आहे. 6 वर्षात आता त्याची एकही सुनावणी झाली नाही. पण दिवाळीनंतर त्याची सुनावणी होईल. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. पण आम्ही 28 संघटनांनी असं ठरवलंय. या 28 संघटनेच्या मागे हर्षवर्धन सकपाळ त्यांनी जाहीरपणे सांगितलं हा पक्षीय राजकारणाचा पक्ष नाहीये, प्रयत्न नाहीये. हा मुंबईतल्या जनतेचा, MMRDAतल्या जनतेच्या, नागरिकांचा, कामगारांचा संविधानाप्रमाणे हक्क आहे. ठाणा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रातला हा प्रश्न मुंबईतल्या NTC कामगार मिल बंद पडल्या. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, भिवंडी, धुळ्यातल्या, त्यानंतर अमरावती, नागपूर सर्वत्र NTCच्या मिल्स बंद आहेत. तिथल्या कामगारांना मुंबईतल्या 15,000 लोकांना घरं मिळाली तशी का नाही मिळणार? त्याचबरोबर मुंबईतल्या नागरिकांना या 2/3 जमिनीवरती घरं बांधण्याकरता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना महाराष्ट्र सरकार जमीन देणार किंवा नाही? का फक्त कंबोजसाठी जमीन देणार? का अंबानीला जमीन देणार? आणि लोढा तर काय सब भूमी गोपालकीवाले आहेत. सवाल असा आहे मुंबईच्या जनतेला मुंबई आमची हक्काची आणि होय आम्ही म्हणतो नाही कुणाच्या बापाची, ती मुंबईच्या कामगारांची, ती मुंबईच्या नागरिकांची आहे. आणि आम्ही जेव्हा मुंबई म्हणतो ती पूर्ण MMRDA आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची आहे. दिवाळीनंतर या मुंबई शहरातल्या प्रत्येक वॉर्डामध्ये, ठाणा शहरातल्या प्रत्येक वॉर्डामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये जमीन आमच्या हक्काची, जमीन सरकारची नव्हे तर संविधानाप्रमाणे जनतेची आहे. त्याचा पब्लिक वेलफेअर साठी, पब्लिक हेल्थ साठी, पब्लिक शिक्षणासाठी, सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, मैदान, शाळा, लहान मुलांच्या शाळा आणि कॉलेजेस, त्यामुळे हॉस्पिटल शिक्षण, याचबरोबर परवडणाऱ्या घरांसाठी ही जमीन दिली पाहिजे हे संविधान म्हणतं. आणि म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन कालच 20 वर्ष झाली मोदी सरकार त्याची वाट लावते. पण राईट टू एज्युकेशन, राईट टू हेल्थ, आम्ही राईट टू हाऊसिंग जो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला दिलेला आहे, आम्हाला तो हक्क हवा आहे. त्यामुळे परवडणारी घरं आमच्या जमिनीवरती आम्ही घरं बांधू, आम्हाला कोणी बिल्डर नको. मृणालताईंनी ताकद लावून नागरी निवारा परिषद 6,300 लोकांची निर्माण केली. होय आम्हाला पण जमिनी द्या. कायदा रद्द झाल्यानंतर सुद्धा सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांचा अवॉर्ड सांगतो सरकारला जमीन विकता येत नाही. सरकारने 90% डिस्काउंटने भांडवलदारांना जमीन विकल्या. याच्यावरती हर्षवर्धन सकपाळ म्हणतात एक श्वेतपत्रिका जाहीर करा. होय हे बरोबर आहे, जमीन महाराष्ट्रातल्या नागरिकांची आहे, जमीन मुंबईच्या नागरिकांची आहे, ती परवडणाऱ्या घरांसाठी आहे. तिथे कारखाने बंद करून तुमच्या कमर्शियल वापराकरता ती जमीन नाही. खरं तर या सगळ्या भांडवलदारांना जेल दाखवायला पाहिजे.
आम्हाला घरं द्यायला पाहिजेत, पण त्याच्याऐवजी आमच्या घरांचा हक्क, आमच्या जमिनीचा हक्क आज जर हे सरकार केंद्रात आणि राज्यात जर आमचं ऐकत नसेल तर रस्त्यावरच्या आंदोलनासाठी मुंबई शहरामध्ये लाखो लोक येत्या महिन्याभरामध्ये दिवाळीनंतर रस्त्यावरती उतरतील आणि या 28 संघटना निवारा अभियान मुंबई पासून ते विद्या चव्हाणांच्या घर हक्क ग्राहक चॅरिटेबल ट्रस्ट याच्यामध्ये धर्मराज्य कर्मचारी महासंघाचे राजन राजे, इंटकच्या सर्व संघटना, आयटकच्या सर्व संघटना, NTUच्या सर्व संघटना, हिंद मजूर सभेच्या सर्व संघटना, होय आम्हाला मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन वाचवायची आहे, आम्हाला वाढवणची जमीन वाचवायची आहे, आम्हाला JNP ची जमीन वाचवायची आहे, आम्हाला मुंबई आणि MMRDA ची जमीन वाचवायची आहे, ती अदानी अंबानी आणि लोडाच्या घशात जाऊ द्यायची नाहीये. आणि म्हणून मुंबईचा नागरिक, मुंबईचा कामगार परवडणाऱ्या घराच्या हक्कासाठी एक आव्हान देऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सवाल करतोय, जमिनीवरचा आमचा हक्क देणार नसाल तर तुम्हाला मी मत देणार नाही. आणि आम्ही सगळेजण सांगतो, जे राजकीय पक्ष आमच्या मागण्यांना लेखी पाठिंबा देईल त्यांनाच येत्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार आहोत हा जाहीर इशारा देत आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत. आणि दिवाळीनंतर जे आंदोलन सुरू होईल ते महाराष्ट्र, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या वस्त्यांमध्ये होतील. त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडियाचे पक्ष यांना मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी तुम्ही स्वागत तर करतात, तुम्ही पाठिंबा पण देत आहात, पण तुम्ही मतदानासाठी जनता तुमच्या बाजूने मतदान करेल या दृष्टीने आम्हालाही मदत करा. तीच मदत तुम्हाला होऊ शकेल, कारण का आपल्याला हक्काची जमीन अदानींकडे विनवण्या करून मिळणार नाही. आपल्याला फडणवीस सरकार आणि मोदी सरकार याचा पाडाव केल्याशिवाय आपल्याला आपल्या हक्काची जमीन, आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळणं कठीण आहे. पण आंदोलनाला पर्याय नाही, कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. 6 वर्ष वाट बघतो, आणखीन किती वाट बघायची? माणसं मृत्युमुखी पडतायत, रेल्वेमधून पडतायत, बसमधून पडतायत. STच्या खालची जमीन, BSTच्या खालची जमीन, रेल्वेच्या बाजूची जमीन आज भांडवलदारांनी बळकावलेली आहे. आणि या ठिकाणी मुंबईच्या नागरिकाला बाहेर काढण्याचा धंदा, होय बुलडोझर लावून बाहेर काढण्याचा धंदा मोठ्या बिल्डरांनी केलाय राजकीय पक्षांच्या मदतीने. याचा प्रतिकार करण्याकरता रस्त्यावरचा आंदोलन, घर हक्क परिषदेचा हा जाहीर निर्णय मी आज तुमच्या पुढे 12 कलमी कार्यक्रम थोडक्यात समजावून सांगितलाय. नागरिक मित्रांनो, कामगार मित्रांनो, या तमाम 28 संघटनांच्या मागे भक्कमपणे उभे राहा. लढलो तर नक्कीच जमीन मिळेल, आपलं घर आपल्याला परवडणारे मिळेल, नाहीतर मुंबई बाहेर जावं लागेल. आणि म्हणून मुंबई आपण कष्टाने मिळवली आहे, आपण ती टिकवली पाहिजे. म्हणून आपलं मतदान, आपला मतदानाचा हक्क, आपला जमिनीवरचा हक्क आपण ठेवण्याकरता परवडणाऱ्या घर हक्क परिषदेचा निर्णय मी तुम्हाला सांगितला. आणि म्हणून परवडणाऱ्याचा हक्क, घराचा हक्क लढल्याशिवाय मिळणार नाही. आणि लढण्यासाठी माझी घोषणा एवढीच आहे, हम लढेंगे. अर्थात उत्तर असंच आहे, हम लढेंगे तो हम जीतेंगे. म्हणून लढण्यासाठी तयार राहा. घर हक्क परिषदेचा हा निर्णय तुम्हाला मी 3 वेज मीडियाच्या मार्फत कन्वे करतो आहे, कळवतो आहे. तमाम मराठी माणसांनो, मराठी भाषा वाचवा, मराठी प्रांत वाचवा, आपली जमीन वाचवा. याकरता मुंबई आमच्या हक्काची, महाराष्ट्र आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची हे लक्षात ठेवा. हम लढेंगे, हम जीतेंगे. धन्यवाद.